मारुती रामचंद्र जोशी विशागडच्या पायथ्याशी साखरपामध्ये छोटं गाव आहे. सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्या वतीने काम करतो आणि त्यांची टीम या ठिकाणी राहता अहिल्यानगर या ठिकाणी आम्ही आलेला होतो. पण इथं या ठिकाणी गांधी सर जे यूट्यूब चालवत आहेत त्या यूट्यूबचं नाव आपल्या हक्काचे व्यासपीठ. त्या हक्काचे व्यासपीठावरती आम्ही जे प्रबोधन देणार आणि प्रबोधन आम्ही ह्या विषयावरती करू शकतो. तर व्यासपीठाला मी हक्काचे सांगू शकतो, आम्ही 3 पद्धतीने कार्यक्रम कोकणात चालू केलेले आहेत. रूढी पद्धत, घातक रूढी चालले, गवताची गरवती कवलाची झाली, स्लॅबची झाली तर विचार बदली करायचे चालले आणि विचार 3 पद्धतीने बदली करतोय. सत्यशोधकपणे लग्नाचे कार्यक्रम चालू केलेले आहेत, विवाह चालू केलेले आहेत. कमीत कमी 200 विवाह कोकणमध्ये आम्ही लावलेले आहेत. सत्यशोधक ज्योतिबा फुले सावित्रीबाई विचारायचं, शिवाय सावित्रीबाई ज्योतिबा फुलेंच्या विचारानं आम्ही बळीराजाच्या पूजा चालू केलेल्या आहेत. आणि क्रियाकर्म कोकणात ज्या होतात, ब्राह्मण लोक येतात, अनेक प्राणी लोबाडतात, तेच फोटोपूजन कार्य आम्ही चालू केलेले आहेत. आणि हे कार्यक्रम चालू करण्यासाठी आता जे गांधी साहेब म्हणतात की आम्ही यूट्यूब चालू केले, त्या यूट्यूबला मी शुभेच्छा देईन. आणि तुम्हाला जर वाटलं आमची काही माहिती मिळायसाठी आम्ही जरूर येऊ या ठिकाणी. पण 3 पद्धतीनं बदल करायचा आहे. पूर्वीचे लोक आमचे जुन्या पद्धतीनं, अनेक माझ्या गावाकडे कोकणात गेलो तर अनेक खूप लोक मला अंगावरती येतात, काय झालं तर हे जुनी पद्धत कसे काय नवीन पद्धत तू स्वीकारली. तर मी त्यांना सांगतो की आमचे पूर्वज लंगोट्या लावत होते, आता पॅन्ट घालून आलेत. मग लंगोट्या गेला आता पॅन्ट गेल्याने तर लंगोट्या गेल्याने पॅन्ट आल्या. म्हणजे हे जसं बदली झालं आहे तसं आपण विचार बदली करावे आणि ह्या ब्राह्मणशाहीच्या गुलामगिरीतून आपल्याला कसं मुक्त होता होईल हे परिवर्तन सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने रत्नागिरी आमचे सत्यशोधक संघटना या संघटनेनं आम्ही काम करतो. गांधी सरांना मी शुभेच्छा देईन. तुम्हाला केव्हा मुलाखत कशी आणखी पाहिजे असेल, काही विचार पाहिजे असेल तर जरूर आम्हाला कळवा. आमचा मोबाईल नंबर आहे 94 23 29 45. हा मोबाईलवरती ठेवा. जय संविधान, जय भारत एवढं बोलतो आणि इथेच थांबतो.